नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच अँड हॉबीज चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गोपीबाही, म्हणजे त्याला प्लेटेड स्लीव्स पण म्हणतात आणि गोपीबाही म्हणतात. याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जशी रेग्युलर ब्लाऊजसाठी स्लीव्स काढतो तशी अस्तरची स्लीव्स काढायची आहे. माझी घडी आहे 9.5ची. आता ही अस्तरवर पूर्ण बसत नाही म्हणून मी इथे जो मध्ये गॅप ठेवलेला आहे तो मी तिथे जॉईंट देणार आहे. तर माझी पूर्ण हाईट आहे 5 इंचाची, स्लीवची हाईट 5 इंचाची. तर मी 6 इंच घेते, 1 इंच वाढून, आणि घडी घेतलेली आहे 9.5ची. तर 9.5च्या घडीपासून 2.5 इंच आपण खाली घेणार आहोत आणि 2 इंच अगदी त्याच्या समोर. त्याच्यानंतर त्या दोन्हीचा मिडल काढून आपण जो मिडल येतो आहे तिथे दोन्ही साईडनं 3-3 लाईन, म्हणजे तुमचा अगदी आपला जो शेप येतो आहे त्या शेपच्या मध्ये अर्धा इंचाचा डिफरन्स असला पाहिजे. जो अलीकडचा शेप आहे म्हणजे खालचा शेप आहे तो लागतो फ्रंट साईडला, आणि जो वरचा शेप आहे जो मी आता कट करते तो असतो बॅक साईडने. आता इथे आपल्याला लास्टला 1 इंच कॉर्नरपासून आपल्याला क्रॉस घ्यायचं आहे, म्हणजे खाली 1 इंच तुम्ही घेऊ शकता किंवा दंडघेर प्लस 1.5 इंच असंही घेऊ शकता. आता माझा इथे जे जॉईंट होतं ते मी ओपन केलं आहे, जिथे जे माझं जॉईंट होतं ते ओपन केलं आहे. आणि आता मी इथे आपल्याला जे जॉईन करायचं आहे, जो कपडा जॉईन करायचा आहे सेम मी त्या कपड्यावर ठेवून, जो इथे माझा अस्तरचा एक्स्ट्राचा कपडा आहे त्याच्यावर ठेवून मी माप घेणार आहे. आता मला जे पाहिजे त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे स्ट्रेट लाईन मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते ज्या साईडनं जॉईन करायचे. आता स्ट्रेट भाग हा स्ट्रेट भागाकडनं लागणार, जे क्रॉस आहे ते बाहेरच्या बाजूनं लागणार. तर आपण दोन्ही साईडचे जॉईन करून घेऊया. दोन्ही स्लीव्जला अगदी सेम जॉईन करून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि जॉईन करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला 2 स्टिच मारायचे आहे, म्हणजे एक आतमध्ये एक दाब स्टिच किंवा प्रेस स्टिच म्हणतात ना, ती मारायची आहे, वरच्या कपड्याला असो की अस्तरच्या कपड्याला असो. त्याच्यानंतर हा शेप आपण कट करून घेतला आहे. आता नंतर आपल्या लक्षातही राहतं की फ्रंटवाला शेप जो आहे तो जॉईनच्या साईडनं आहे. जर तुम्हाला अगोदर कट करायचं असेल तर तुम्ही अगोदरही कट करू शकता किंवा मग नंतर करायचं असेल तर नंतरही करू शकता. आता मला इथे ब्लाऊजचा जो कपडा आहे स्लीवचा त्याचाही थोडासा कमी होता कपडा, म्हणून मी अगदी हे 4-5 इंचाचा माझ्याकडे एक्स्ट्रा कपडा आहे तो मी जॉईन करून घेतलेला आहे. तर दोन्ही साईडनं मी जॉईन करून घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्जला जॉईन करून घेतलेलं आहे. त्याचाही अगदी आपण मिडल काढून घेऊया. वरच्या आणि खालच्या बाजूनी दोन्ही बाजूनी आपल्याला मिडल काढून घ्यायचं आहे की प्लेट टाकण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आणि जे मिडल आहे तिथून मी प्लेट टाकायला सुरुवात केलेली आहे. आता मी इकडच्या प्लेट टाकून घेते, नंतर ह्या साईडच्या समोरच्या साईडच्या प्लेट टाकणार, म्हणजे आपल्याला सोपं जातं प्लेट टाकण्यासाठी. आणि मिडलपासून प्लेट टाकत गेल्या म्हणजे इझी जातं. प्लेट समोर जास्त पाठीमागे कमी असं काही होत नाही, समोर आणि पाठीमागे सेमच प्लेट दिसतात. म्हणून मी मिडलपासून प्लेट टाकायला चालू करते. अशा पद्धतीने तुम्ही प्लेट टाकून घेऊ शकता. इकडच्या पण आपल्याला ह्या साईडच्या प्लेट टाकायच्या आहे. आपल्या अशा पद्धतीच्या प्लेट टाकून झाल्या, आपल्याला तर वरच्या साईडनं पण प्लेट टाकून घ्यायची आहे. जी प्लेट आपण खाली पकडलेली होती तीच वरती घ्यायची, म्हणजे जेवढा कपडा आपला खालच्या प्लेटमध्ये गेलेला आहे तेवढाच कपडा आपल्याला वरती प्लेट टाकताना पण तेवढाच कपडा घ्यायचा आहे. आणि आपल्याला सगळ्या बाजूनी प्लेट टाकून घ्यायची आहे. म्हणजे आता तुम्ही इथे स्टार्टिंगपासून स्टार्ट केलं तरी चालतं, म्हणजे मी खालचा भाग मिडलपासून स्टार्ट केला होता, इथे आपण फ्रंटपासून स्टार्ट केलं तरी चालतो. आणि अशा पद्धतीने सगळ्या प्लेट टाकून घेतल्या. प्लेट टाकून आपला ब्लाऊजचा कपडा आपल्या अस्तरच्या बाही इतका रेडी झाला पाहिजे. अस्तरची जी स्लीव्ज आहे आपली त्याच्या एवढा रेडी झाला पाहिजे. आणि जसं आपण अस्तर पलटी करताना साडीच्या ब्लाऊजच्या कपड्यावर जसं अस्तर ठेवतो तसंच ठेवून अगदी तुम्हाला सरळ पलटी करून घ्यायचे. आता काही वेळेस इथे जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही ॲज इट इज जशाल तसं स्टिच करून खालची जी बाजू आहे त्याला बंद म्हणजे फोल्ड करण्यासाठी आपण पट्टीही लावू शकतो. माझ्याकडे इथे ब्लाऊजचा कपडा कमी असल्यामुळे मी याला पलटी करणार आहे, असंही चालतं. किंवा जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला पट्टी लावायची आहे खालून पलटी न करता, तर तुम्ही पट्टीही लावू शकता. म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी महालक्ष्म्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या स्लीव्ज आहेत तर त्याला मी पट्टी लावलेली आहेत. त्या पट्टीवर तुम्ही लेसही लावू शकता. आता आपण पलटी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला सरळ भागाकडनं, म्हणजे अस्तरच्या बाजूनी अस्तरची बाजू जी आहे ती खाली ठेवायची आहे आणि वरती सरळ भागाकडनं म्हणजे ब्लाऊजच्या भागाकडनं आपल्याला स्टिच मारायची. ती याच्यासाठी की आपल्याला प्लेट टाकायलाही सोप्या जातं. आणि आपलं साडीचा ब्लाऊजचा कपडा पतला असल्यामुळे काय होतं, आपल्याला अस्तरचा शेप दिसून येतो, अस्तरच्या बाहीचा शेप दिसून येतो. तर आपल्याला त्या शेपमध्येच प्लेट टाकत जायचं आहे. जो आपला कर्व शेप येत राहतो स्लीवचा, आपण वरती तर टाकलेले आहे पण त्याच तुम्हाला स्ट्रेट खाली पकडून अशा सरळ पद्धतीने पकडून तुम्हाला स्टिच मारून घ्यायचे. आता मला थोडासा पफ ठेवायचा असल्यामुळे मी नॉर्मली थोड्याशा लूज ठेवणार आहेत मध्ये,
की मला बाहीच्यामध्ये थोडासा पफ पाहिजे. अस्तरच्या बाही जी आहे त्याच्यापेक्षा थोडासा वरचा जो कपडा आहे तो लूज ठेवणार आहे. अगदी तुम्हाला जर पफ नसेल ठेवायचा तर तुम्ही एकदम टाईट म्हणजे एकदम प्लेन सरळ करून स्टिच करू शकता. आता मला याला डेकोरेट करण्यासाठी मी लावणार आहेत लेस. तर तुम्हाला जर लेस लावायची असेल तर लावू शकता, नसेल लावायची तर काही प्रॉब्लेम नाही. पट्टी लावल्याच्या नंतरही तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही पट्टीवर लेस लावू शकता. नाही लावली तरी चालेल. इच्छा असेल तर लावा, नाही तर काहीही प्रॉब्लेम नाही. मला ही लेस लावायची आहे म्हणून मी ही लेस लावते. अगदी सेम तुम्हाला अशीच दुसरीही स्लीव्ज रेडी करायची आहे. सेम फक्त काय करायचे, प्लेट सेम आल्या पाहिजे. म्हणजे जर आपल्या डाव्या हाताच्या प्लेट समोर येत आहे म्हणजे पाठीमागून समोर येते, तुम्हाला उजव्या साईडच्याही प्लेट तशाच करायच्या की पाठीमागून समोर येते. तुम्ही अशीच दुसरीही स्लीव्ज तयार करू शकता. जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघण्यात येईल. जर सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.